नमस्कार. आपलं नमस्ते. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली येथे आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर इंद्रजित साळुंके सर. त्यांची फक्त ओळख खरं तर फक्त इंजिनियर म्हणून मला करून देता येणार नाही, कारण उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. त्यामुळे नुसते इंजिनियरपेक्षा उत्कृष्ट अभियंता माझ्या शेजारी बसलेले आहेत. एक उत्तम राजकारणी माझ्या शेजारी बसलेले आहेत. एक उत्तम गावचे सरपंच सुद्धा बसलेले आहेत. आई सरपंच, आई सरपंच. अशा वेगवेगळ्या खरं ओळखी करून द्याव्या लागतील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची ओळख जी मला करून द्यायची त्यांची ती म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की अनेक सरकारी योजना या लोकांसाठी गरजूंसाठी असतात, पण त्या पोहोचवणारे असे इंजिनियर्स असतात की त्या सगळ्या योजना त्यांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत गरजूंपर्यंत व्हावा यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात. तर त्यातली एक व्यक्ती महत्त्वाची माझ्या शेजारी बसली आहे. तर त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी शाळा कॉलेजपासनं, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कुणाची होती की ज्यामुळे तुम्ही या फील्डकडे आलात, आणि हा एकंदर प्रवास कसा होता याबद्दल तुमच्याकडनं आधी ऐकायचं आहे. तसं माझं 10वी पर्यंत शिक्षण आहे ते हं, हं. ग्रामीण भागात झालं. नेवरी गाव माझं. ओके. त्यामध्ये प्राथमिक शाळेत मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा होती, त्यामध्ये 4थी पण शिक्षण झालं. हं. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये माझं 10वी पण शिक्षण झालं. ओके. त्यानंतर 11वी-12वी विट्यामध्ये आपल्या बळवंत कॉलेज विटा हं, हं. इथं माझं 11वी-12वीचं शिक्षण झालं. त्यानंतर डिप्लोमासाठी मी इंजिनिअरिंगला RIT इस्लामपूरला केलं तिथं. त्यानंतर डिग्रीसुद्धा मी RIT इस्लामपूरलाच केली होती. आणि नंतर आता एक 10-15 वर्ष गॅप नंतर मी आता MBA वा. भारतीय विद्यापीठ कराड इथून केलं. आता 2022 साली मी पास आउट झालो MBA केलं. हं. म्हणजे असं. माणूस जन्मभर विद्यार्थी असतो असं तसं तुम्हाला पुन्हा एकदा ही शिक्षणाची गोडी कशी लागली? का आवड होती? का गरज वाटली? आता कारण कन्स्ट्रक्शनमध्ये नाही, नाही. मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. महत्वाचा विषय बरोबर. पण आता तर काय आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग हा विषय घेऊन मी MBA केलं. अच्छा. मला सुद्धा म्हणजे MBAची गरज वाटते. त्यावेळेला खरं MBA केलं असतं त्यावेळेला झालं असतं, पण त्यावेळेला जमलं नाही ते. जमलं नाही करण्याची बरोबर. गरज. आणि आणि मग तशी प्रेरणा इंजिनिअरिंगची म्हणजे तशी माझ्या वडिलांना दिली पाहिजे. म्हणजे बरं. वडील पहिल्यापासून समाजकार्य असल्यामुळं ओके. सिव्हिल इंजिनिअरच्या फील्डची आवड मला निर्माण झाली. पहिल्यापासून होती. मग त्यातला आता पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत थोडा एक स्ट्रगल असतो कधी-कधी. हो. तर ती साईट तुम्हाला कशी मिळाली? कुणाची मिळाली? तेव्हा काम करताना काय भीती वाटली का सुरुवातीला? फ्रेशर असाल तेव्हा. तर तो अनुभव कसा होता? खरं तर काय आहे, पहिल्यापासून म्हणजे छोटी-मोठी वडील आमची कामं घेत होते. त्यामुळे मी त्यातलं जरा मला माहिती होती माझी कामं कशी करायची. म्हणजे प्रत्येक मिस्त्री वगैरे, सेंटरिंग वगैरे संपर्क माझा येत होता. तसं मी डिप्लोमा शिकत असतानाच 1-2 इमारत कामं घ्यायचं धाडस केलं गावात. अच्छा. मित्रांची आम्ही छोटी-छोटी कामं 2-2 खोल्यांची अशी कामं घेतलीत मी. हं, हं. आणि डिग्री करत असताना मग त्यावेळेस कामाची सुरुवात माझी राहिली होती बऱ्याच. ओके. पहिल्यांदा मी परत डिग्री झाल्यावर सुपरवायझर म्हणून 2 वर्ष काम केलं. एका ब्रिजवर एक 6 महिने कोल्हापूरला काम केलं होतं. त्यानंतर भारतीय विद्यापीठची एक इथं शाळा आहे इथं अमरापूरला इथं. ती पूर्ण इमारतीचं मी वरचं सगळं त्यावर सुपरवायझर म्हणून तिथं जवळजवळ एक 18 महिने काम केलं. क्या बात. पूर्ण केलं. आणि ते करत असताना सुद्धा मला खाजगी इमारतीत यायला लागलं. माझे संपर्क जास्त असल्यामुळे मित्र परिवार हे सगळे हो, हो, असल्यामुळे हो. पाहुणे यांच्यामुळे पहिल्यांदा खाजगी इमारत कडेगावमध्ये मला मिळालं. छोटंच काम होतं. म्हणजे 9 फूट रुंदी होती आणि 28 फूट म्हणजे लांबी होती. त्या 2 मजली इमारत त्यावेळेला मी जिना बिना माझ्या स्किलनं त्यावेळेला बसवलं होतं. ते आकर्षक इमारत छोटी होती पण आकर्षक त्यावेळेला केली होती पहिल्यांदा. वाह! पण त्यावेळेला मला सवय होती बारकाऊ शिकण्याची काही इमारत म्हणजे. मी एक्झॅक्टली. पहिलं सगळ्यात त्या काळात म्हणजे एक काळ असा होता की एका वेळेला मला 14-14, 15-15 साईट चालू होत्या. वाह! म्हणजे 2005 पासून. सकाळी मी 7ला गेलं घरातून बाहेर पडलं, संध्याकाळी 7लाच बाहेर येत होतो. अच्छा. टू व्हीलरवरून फिरायचं त्यावेळेला. म्हणजे आणि त्यावेळेला मी स्वतः सिमेंटची पोती सुद्धा आम्ही स्वतःच गाडीवर नेली काही वेळेला. वाह! लेबर 3-3 आमच्या गाडीवर नेले. टू व्हीलरवर गेले. बापरे! हो. असे त्या काळात काम केले. उन्हातून मी फिरले त्या काळात. हं. डबा घेऊन झाडाखाली कुठे बसणे वगैरे करणे अशी कामं. परंतु पूर्वी गव्हर्नमेंटची कामं काही करत नव्हतो मी. 2009 पर्यंत खाजगीच कामं केली. हं, हं, हं. जवळजवळ 106-7 इमारती बांधल्या त्या काळात 4-5 वर्षात. बापरे! पण माझ्या मते ते कष्ट केलेत म्हणून हा पुढचा मार्ग जास्त सोपा झाला असं. कारण की ते एकदा Yes. बेस पक्का तुमचा असेल जेव्हा, तेव्हा त्याच्यानंतर कष्ट होत नाहीत. आणि महत्वाची समाजातली म्हणजे पत आहे तशी व्यवसाय सुद्धा आपली म्हणजे जे आमचे सप्लायर असतात वगैरे तर पत आपली फार मोठी महत्व असते. हां, हां. ह्या लोकांच्या मुळे भरपूर काम मिळत गेली म्हणजे जे असतात कडेगावला मी असतील म्हणजे जी व्यापार वगैरे ह्यांची सोय इमारती मला सगळ्या मिळत गेल्या यांची कामं सुद्धा. बरोबर. आणि जे एक नाव असतं म्हणजे आपलं व्यवहार व्यवस्थित सांभाळणे हे करणे लेबरला वेळेत पगार करणे हे सगळं ते आम्ही पहिल्यापासून सांभाळत आलो म्हणजे. बरोबर. म्हणजे आमच्या घराची पिढी परंपरा म्हणा व्यवहार व्यवस्थित करणे हा विषय मला मोठा व्यवसायाची मोठं व्यवसाय. आम्हाला ते म्हणजे जास्त वाटलं. म्हणजे आम्हाला फायदा झाला त्याचा. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण रिलेशन फार महत्वाचे आहेत या सगळ्या बिझनेसमध्ये. आणि जे आज पण माझे व्यापार जोडले गेले जे कुटुंब जोडले गेले ते आमच्यापासून कोणते शेवट पण दुरावलं नाही आजपर्यंत. वाह! वाह!
मग ठीक आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. आता तुम्ही जसं म्हटलं तसं सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही काही रेसिडेन्शियलची कामं केली, आता गव्हर्नमेंटची करताय. या सगळ्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण हो, ज्यांना येस, येस. म्हणतो. हो. तर अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता आणि तुम्ही कसं बघता या परिस्थितीकडं? आता मग काय, अनस्किल्ड माणसं म्हणजे अडचणीचा विषय आहे पण मोठा. पण मी पहिल्यापासून माझी जुनी माणसं आहेत अजून कामाला. जी माणसं मी शिकवलीत, ती आज माझ्याकडे 18-18, 20-20 वर्ष माझ्याकडे कामाला आहेत. म्हणजे जुनी, म्हणजे शिक्षण जास्त नाही, पण अनुभवाचं शिक्षण चांगलं आहे त्यांचं. पण पहिल्यापासून म्हणजे साईट सुपरवायझर, इंजिनियर वगैरेची मी मुलं ठेवलीत पहिल्यापासून. म्हणजे जे एज्युकेटेड तीच मुलं ठेवलीत. त्यामुळे ते अनस्किल्ड माणसं काम करण्याची कला, जे आमचे सुपरवायझर वगैरे आहेत, त्यांना आम्ही पहिल्यांदा प्रशिक्षण देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी कामं करून घेतात. पुढचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण खूप कामं केलेली आहेत. तर ती कुठल्या कुठल्या प्रकारची होती साधारणपणे? त्याची काही महत्वाची प्रोजेक्टची नावं सांगता येतील का? जिल्हा परिषद लेवलचे ते ग्रामीण मार्ग असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, सभागृह असतील, सामाजिक सभागृह, मोठमोठे त्यांचे ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील, ही कामं मी केलीत बऱ्यापैकी. म्हणजे जवळ म्हणजे जी प्राथमिक आरोग्य केंद्राची ते 3 कोटी 3.5 कोटी अशी इमारती बांधलीत आम्ही. विहार, ग्रामीण मार्ग वगैरे. परत MIDC प्रोजेक्ट केलेत मी. शाळगाव MIDC आमच्यातली आहे. ती पूर्ण MIDC मी डेव्हलप पूर्ण केलेली आहे ते. त्यातले रोड सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, पाईपलाईन, वॉटर म्हणजे जे असते पाणीपुरवठा सिस्टीम, ही पूर्ण आम्ही केलेली आहेत. त्याच्याबरोबर मी बरेचसे बंदराची कामं केलीत, ब्रिजेसची कामं केलीत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सुद्धा मी केलेत बऱ्यापैकी. म्हणजे आता ओव्हरएक्स लाईफ सायन्सेस प्रोजेक्ट म्हणून त्यात स्वतः मी पार्टनर, ती सुद्धा इमारत पूर्ण मी केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कामं करतोय. आता पुढचा एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यांपेक्षा. त्याच्यात थोडं राजकारणी म्हणून पण तुमच्याकडनं उत्तर हवंय आणि इंजिनियर म्हणून पण हवंय आणि गव्हर्नमेंटची तुम्ही कामं करताय म्हणून पण हवंय. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे पुढच्या 10-15 वर्षात? तर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास हवा असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? तर सांगली जिल्ह्यामध्ये खरं मोठा भाग हा दुष्काळी भाग होता. तर आता जिथं जिथं पाणी आले त्यामध्ये आता आपल्याला पाणी आता आले भरपूर, पण त्याची साठवण तर मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. म्हणजे आता पहिले जे बंधारे काय देऊन जिथे बंधारे बांधलेत, म्हणजे साखळी पद्धतीनं, आता हे जिथं पाणी गेले त्या सुद्धा ओढ्याला नाल्याला सुद्धा आता साखळी पद्धती बंधारे म्हणजे कामाचं पाणी म्हणजे अडवलं पाहिजे. परत ग्रामीण भागातले रस्ते आहेत, हे सुद्धा आता म्हणजे गडकरी साहेबांचे काम केले, कॉन्क्रीट रस्ते पूर्ण जाळ्या, मोठे स्टेट हायवेज वगैरे केलेत. तर तसे माझ्या मते ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग आहेत ते MDR, ODR, हे मार्ग सुद्धा कॉन्क्रीट झाले पाहिजे असं मला वाटते. रस्ते सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे ते जाळा आहे ते. आणि जे नॉन प्लॅन रस्ते आहेत, ह्या रस्त्यावर मेजर म्हणजे सांगली जे डेव्हलप करायचं, नॉन प्लॅन रस्ते हे सुद्धा मोठ्या प्रमाणात केले पाहिजेत आपण. एक मला वाटतं आता विमानतळाचा विषय असेल, म्हणजे ज्या भागात म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे सुद्धा एका बाजू गेलेलं आहे. हे सुद्धा रेल्वे आमच्या या म्हणजे जो सांगली जिल्ह्याचा जो कडेगाव आटपडे भाग आहे, या भागातून सुद्धा रेल्वे जाणं एक महत्वाचा विषय मला वाटतोय. रेल्वे सुद्धा दळणवळणाचा फार मोठा घटक आहे. बरोबर आहे. पण हे सगळं करताना मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत किंवा सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्यासाठी असं तुम्हाला वाटतं? जर हे आता जे तुम्ही सांगितलेत सगळे, त्याचा रेल्वेचा मुद्दा असेल किंवा इंडस्ट्रीचा मुद्दा असेल किंवा रस्त्यांचा मुद्दा असेल, तर याला गती देण्यासाठी आता महत्वाचं गतिशील काय, दुसरं एक MIDC जे आहेत आता, म्हणजे कडेगाव MIDC असेल, पलूस असेल, विटा असेल, आता इंडस्ट्रियल ते इकॉनॉमी म्हणजे आता सांगली जिल्ह्यातली ही MIDC डबगायला सगळे आहेत. कारण इथे फक्त प्रोजेक्ट होते ते ह्याचे होते, म्हणजे आपले सूतगिरणी वगैरे पण तिथे म्हणजे त्याला स्पेसिफिक वर्ड म्हणजे तो आपला सूतगिरणी, आपलं विटा झोन कुठला आहे तो MIDCचा? टेक्सटाईल मध्ये विटा आणि कडेगाव टेक्सटाईल मध्ये. आणि टेक्सटाईल इंडस्ट्री मागच्या 9-10 वर्षांमध्ये अडचणीत आहे. सगळे प्रोजेक्ट बंद पडले. कडेगाव, विटा हे टेक्सटाईल झोन आहे तो अडचणीत आलाय. तर हा मल्टी झाले पाहिजे, म्हणजे इथं फार्मास्युटिकल कंपनी, केमिकल कंपनी किंवा इतर जे इंडस्ट्रियल जे प्रोजेक्ट आहेत तिथे आले पाहिजे. तो फक्त स्पेसिफिक झोन म्हणून त्यावेळेला त्यांनी जाहीर डिक्लेअर केला, त्यामुळे इतर प्रोजेक्टला केलं पाहिजे. त्यामुळे रोजगारी वाढेल आणि त्याच्यानुसार जर उत्पन्न वाढेल त्यावेळेला ते ह्या बाकीच्या याला चालना मिळेल. रोड व्यवस्थित झाली पाहिजे. हा, जे सर्व ते तो शेतीची सुद्धा, आता शेती द्राक्षाचा हब आहे आमचा तासगाव तालुका. कडेगाव तालुका आहे तो आता म्हणजे ऊसाचं म्हणजे ऊस क्षेत्र जास्त आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा डाळिंब क्षेत्र जास्त आहे. हे जे वेगवेगळे आहेत ह्याचं सुद्धा एक्सपोर्टसाठी इथून सुद्धा ट्रान्सपोर्ट आपल्याला समजा डॉकवर जाण्यासाठी पाहिजे, एअरपोर्टला जाण्यासाठी पाहिजे, याची सुद्धा हे पूर्ण जे एक्सपोर्ट क्वालिटी मटेरियल आहे तिथं प्रोडक्शन झालं पाहिजे. झालं पाहिजे. बरोबर आहे. फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या अर्थानं मांडलेत. आता एक अवघड प्रश्न म्हणजे इतक्या सगळ्या साइट्स केल्यानंतर त्यातली एकच आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला सांगाल, की जो तुमच्यासाठी स्वतःसाठी महत्त्वाचा आहे, जवळचा आहे आणि ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, ब्रँड दिला, असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल कुठला? तसा तो शाळगाव बोंबाळवाडी MIDC प्रोजेक्ट आहे तो. ओके. त्यावेळेला डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब होते, त्यांनी त्या शुभारंभ केला होता आणि तो असा त्या काळात 10 शेअरचा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये त्या खूप अडचणी त्यावेळेला होत्या. त्यामध्ये म्हणजे पूर्ण पाईपलाईन होती, जे रोड सगळे पूर्ण बेसिक पासून पूर्ण होता प्रोजेक्ट. तो आम्ही कमी कालावधीत आणि वेळेच्या अगोदर पूर्ण करून गेलता. ओके, ओके. दुसरा म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये IS स्टँडर्ड जे आपले आहेत त्याप्रमाणे सर्व वेट वगैरे सर्व बिल पाहिजे. आता तुमचे स्टील सुद्धा मी वापरलं आहे. ओके. IS स्टँडर्ड आपले सुद्धा वेट वगैरे सर्व हे सर्व म्हणजे स्पेसिफिक सगळे भरतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही टेस्ट करून घेऊ सगळ्या म्हणजे लॅब स्ट्रेंथ वगैरे सगळं त्याचे सगळ्या म्हणजे इल्टी सगळ्या टेस्ट आम्ही करतो आणि त्या पद्धतीनं जे कळतंच म्हणजे स्टील जे आहे ना तुमचं म्हणजे सर्व IS स्पेसिफिक प्रमाणे स्टँडर्ड भरलं पाहिजे, हेच विषय तर महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे आता इतके ऑलमोस्ट 20 वर्ष तुम्ही आता या फील्डमध्ये काम करताय. या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रांमध्ये आहे, तर एक सिनियर म्हणून, एक अनुभवी म्हणून आणि ज्यांना तरुणांना तुमच्यासारखाच प्रवास करायचा आहे पुढं पण मोठ्या प्रमाणे, तर त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला महत्वाचं काय आपले बेसिक नॉलेज म्हणजे क्लिअर पाहिजे सगळं. म्हणजे आपल्याला आता जे आपण आता आम्ही अनुभव घेतला पहिल्यांदा, पण आजही बघून आम्ही सांगू शकतो आज किती काम कॉन्क्रीट किती किलोमीटर झाले, किती सिमेंट गेलं, किती शिले क्वालिटी बघितली की आम्ही म्हणजे आयसॅट सुद्धा आम्ही खडीची क्वालिटी म्हणजे सँडची क्वालिटी पूर्ण म्हणजे लेबर सुद्धा स्किल पाहिजे. तुम्ही म्हणला लेबर सुद्धा आपण त्याचे 1-2 ट्राय घेतली पाहिजे, त्यांच्या विश्वास ठेवून चालत नाही. आपलं सुद्धा पूर्ण म्हणजे लक्ष पाहिजे. तिथे मेजर कॉन्क्रीट काम असते तर आम्ही स्वतः हजर असतो. आमची इंजिनियर असतील पण स्वतः आम्ही तेवढा त्याच्यावर एक चक्कर टाकून टाकून जातो आम्ही त्या कामाने. पहिल्यांदा बेसिक नॉलेज आपलं वाढवलं पाहिजे, महत्वाचं. पहिल्या 3-4 वर्ष काय होतं, पहिलं नवीन इंजिनियर झालं काय होतं, प्रत्येकाला आपण म्हणजे पैसा जास्त कमवा याच्यानं लागतो आपण, म्हणजे कामाची नॉलेजेबल सोडून आपण बाकीचीच कामं घ्यायला बघतो. तर प्रत्येक काम हे नॉलेजेबल घेतलं पाहिजे. बरोबर. पहिल्या 4 वर्ष. तर ते इंजिनियर इंद्रजित साळुंखे सर आणि त्यांनी तर त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, प्रवासाबद्दल सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थात आपलं नॉलेज जर तुम्ही आधी पक्क केलं, जसं एखाद्या बिल्डिंगचा पाया पक्का असेल तर ती बिल्डिंग आपल्याला वरती बांधणं सहज सोपं असतं, तसं नॉलेज हा जर पाया पकडला तर तो पक्का करा. या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.